शुभदा कांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आज बघा मस्तपैकी अशी मी खरवसाची रेसिपी घेऊन आलेली आहे। चिकाचं दूध बघा आपल्या मुंबईसारख्या शहरामध्ये कुठेच असं अवेलेबल भेटत नाही। हे जास्त दूध गावच्या साईडला भेटतं। तर चिकाचं दूध न वापरता आज आपण घरच्या घरी कसं मस्त असं खरवस करू शकतो ते आज मी तुमच्यासाठी म्हणजे घेऊन आलेली आहे। आणि मस्त व्हिडिओ आहे, कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। आणि चला पटकन बघूया कसं केले आहे ते। तर इथे बघा एक बाउल घेतलेला आहे। बाउलमध्ये बघा मी पाव लिटर दूध घेते आहे। आता हे मी पाव लिटरचंच करते आहे, तुम्ही अर्धा लिटर 1 लिटरचं पण करू शकता। दूध चांगलं गरम करून पूर्णपणे ते रूम टेम्परेचरमध्ये थंड करून घेतलेला आहे। आणि दूध हे गरम करून थंड करूनच घ्यायचं आहे। आता यामध्ये बघा अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर मी घेते आहे। आता कॉर्नफ्लोअर बदली तुम्ही कस्टर्ड पावडर पण घेऊ शकता। कॉर्नफ्लोअरमुळे वड्या खरवसाच्या वड्या व्हायला खूप मदत होते, छान असं होतं, दाटसर होतं ते। तुम्ही कस्टर्ड पावडर पण ह्याच्यामध्ये टाकू शकता। कॉर्नफ्लोअर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। आणि आज हे आपण गुळापासून करणार आहोत। गूळ पण बघा अर्धी वाटी घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये गूळ जास्त टाकू नका, नाहीतर वड्या अशा दाटसर होतात, कडक होतात, थोड्या सॉफ्ट होत नाहीत। आणि खरवस आपलं थोडंसं लाईटलीच गोड लागतं, म्हणजे म्हणून गूळ जास्त ह्याच्यामध्ये टाकू नका। अर्धी वाटी भरच गूळ टाका। आता तुम्ही गुळाऐवजी साखर पण वापरू शकता। गूळ पूर्णपणे बघा त्याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे। आणि त्याला आता गुळामुळे बघा रंग छान आलेला आहे, जसं चिकाचं दूध असतं ना तसंच सेम बघा त्याला रंग आलेला आहे, मस्त असा पिवळसर। गूळ चांगलं वितळलेला आहे। आणि जरी आतमध्ये गुळाचे कणी वगैरे असतील तर आपण ते गाळून घेणार आहोत। तर बघा आता ज्या भांड्यामध्ये आपण खरवसाच्या वड्या सेट करणार आहोत ना, त्या भांड्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता बघा माझ्याकडे केक टेन आहे स्क्वेअरमध्ये, चौकोनीमध्ये, तर मी तो घेते। तुमच्याकडे तर कोणता गोल डब्बा वगैरे असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता। भांड्याला चांगलं व्यवस्थित तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या वड्या खरवसाच्या त्या खाली चिटकू नये, एकदम इझिली त्या निघाव्यात, म्हणून त्याला पूर्णपणे तूप लावून घ्यायचं आहे। वड्या खूप छान असे निघतात त्यातून। भांड्याला बघा आपण तूप लावून घेतलेला आहे। आता बघा मी चहाची गाळणी घेतलेली आहे, त्याच्यातूनच गाळून घ्यायचं आहे बघा पूर्ण दूध। जे काही गुळाचे बघा कणी वगैरे दाणे असतील ते सर्व निघून जातं। दूध बघा पूर्णपणे आपण गाळून घेतलेलं आहे। किती छान रंग बघा, किती सुरेख दिसतो आहे ना, छान असं पिवळसर रंग त्याला आलेला आहे। आता वरून बघा मी खळबत्त्यामध्ये कुटून घेतलेली वेलची पावडर त्याच्यावर छान अशी भुरभुरते। आता ही वेलची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यावर ती टाका, त्याच्याने खूप छान असा सुगंध येतो। आता हे मी करण्याच्या अगोदरच एका साईडला बघा कढईमध्ये पाणी ठेवलं होतं गरम करत। 2 ते 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे, गरम करत ठेवायचं आहे। छान पाण्याला उकळ आलेली आहे। एक खाली बघा तुम्ही रिंग, स्टीलची रिंग भेटते, किंवा असं मी ठेवल्याप्रमाणे वाटी ठेवलेली आहे बघा, तसं पण तुम्ही करू शकता। आता जे आपलं खरवसाचं भांडं आहे ते ह्याच्यावर ठेवायचं आहे। आणि आता हे 20 ते 25 मिनटं छान याला वाफवून घ्यायचं आहे। तेवढ्या वेळामध्ये त्या झाकणाला जराही हात नाही लावायचा, जराही कुठेही उघडून बघायचं नाही, डायरेक्टली ते 20 ते 25 मिनटानंतरच उघडून बघायचं आहे। 20 मिनटामध्ये मस्त छान ते तयार होतं। आणि क्वचित नाही झालं तर अजून 2 ते 3 मिनटं तुम्ही ठेवा। हे बघा मस्त छान असं खरवस तयार झालेलं आहे। आपण सुरी टाकून बघूया आतमध्ये, हे बघा सुरी पूर्ण क्लीन निघाली ना, हे बघा मस्त असं निघालेलं आहे। सुरी बघा पूर्णपणे क्लीन निघालेली आहे। आता हे मी काढून घेते आणि फॅन खाली मस्त हे थंड करून घेते। बघा किती मस्त सेट झालेले आहे, हे बघा लुसलुसीत मस्त असे खरवस तयार झालेले आहे।
थंड करून बघा घरच्यांना, मुलीला आणि माझ्या मिस्टरांना धीरच नाही, त्यांनी ते लगेचच कट करून घेतलं होतं आणि मी नशीब गेली, नाहीतर ते संपले असते. त्यांना वाटलं की व्हिडिओ दाखवला म्हणून त्याचा. खरवस हा प्रकार घरी खूप आवडतो. तर खरवस बघा किती मस्त त्याच्या वड्या निघालेल्या आहे. मी थंड करायला ठेवलं होतं, थंड करून मस्त त्याच्या वड्या निघालेल्या आहेत. हे बघा किती छान मस्त सेट झालेला आहे खरवस आणि त्याला मस्त अशी वरून बघा किती छान अशी जाळी पण आलेली आहे. मस्त असं लुसलुसीच खरवस झालेला आहे तयार. किती मस्त ना. आपण बिना हे चिकाच्या दुधाचं आज खरवस तयार केलेला आहे मस्त असं. तर तुम्ही पण करू शकता आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली तर प्लीज कमेंट करा. रेसिपी कुठेही स्किप न करता, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, एकदम छोटीशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा, रेसिपी करून बघा. थँक्यू.